गुड आफ्टरनून फ्रेंड्स. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण फिजिकल ऍड्रेस जनरेशन कसं कॅल्क्युलेट करतात हे पाहिलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेम कॅल्क्युलेट करायचं आपल्याला फिजिकल ऍड्रेस जनरेशन. काही पुढचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण कव्हर करणार आहोत. हा क्वेश्चन MSBT चा एक्झाम मध्ये 100% 2 मार्क्स साठी विचारला गेलेला आहे आणि विचारला जातो. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे. तर आपण सॉल्व करूया. कॅल्क्युलेट द फिजिकल ऍड्रेस जनरेटेड. दोन आपण घेतले डीएस द्या. मागच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं क्वेश्चन्स मध्ये की डीएस दिलेलं नव्हतं. आता डीएस एसआय दिलेलं होतं, इथं डीएस एसआय दिलेलं आहे. तर मी सुरुवातीला सांगितलंय तुम्हाला गिवन दॅट, जे गिवन असेल ते अगोदर लिहून घ्यायचं. गिवन दॅट डीएस किती दिलेला आहे 7382H आणि ऑफसेट आहे एसआय दिलेला आहे 3216H. आता प्रिव्हियस व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल माझा, तर त्याच्यामध्ये डिक्लेअर केलेले बेस आणि ऑफसेट ऍड्रेस कोणता असतो. तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा बरं की डीएस म्हणजे बेस ऍड्रेस असतो की ऑफसेट ऍड्रेस असतो. एसआय हा ऑफसेट ऍड्रेस आहे की बेस ऍड्रेस आहे. मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा बरं. तर डीएस हा आहे बट ऑफसेट बेस ऍड्रेस आणि एसआय इज नथिंग बट ऑफसेट ऍड्रेस. मी प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये सांगितलंय जो सुरुवातीचा असतो तो काय असतो तुमचा बेस ऍड्रेस आणि नंतर जो असतो तो काय असतो तुमचा ऑफसेट ऍड्रेस. तर डीएस काय आहे तुमचा बेस ऍड्रेस आणि एसआय काय आहे तुमचा ऑफसेट ऍड्रेस. तर डीएस इज इक्वल टू 7382H, एसआय इज इक्वल टू 3216H. स्टेप नंबर 1. दोन स्टेप मध्ये आपल्याला एक्झाम्पल पूर्ण करायचंय. तर दोन स्टेप मध्ये आपण पूर्ण करू. पहिले काय केलं, गिवन दिलं, त्याच्यानंतर स्टेप नंबर 1 मध्ये काय करतो आपण इन्सर्ट करतो 0. इन्सर्ट 0 पण कशामध्ये इन्सर्ट करतो बरं, ऑफसेट मध्ये का बेस मध्ये, बेस ऍड्रेस मध्ये. इन्सर्ट 0 तो बेस ऍड्रेस. बेस ऍड्रेस मध्ये आपण काय केलं 0 इन्सर्ट करू. चला बेस ऍड्रेस लिहून घेऊ आपण. DS इक्वल टू 3820H. ओके. आता ऑफसेट ऍड्रेस सेकंड स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला, स्टेप नंबर 1 संबंधी का तुम्हाला स्टेप नंबर 1 मध्ये आपण काय केलं 0 इन्सर्ट केला. स्टेप नंबर 2 मध्ये आपल्याला काय करायचंय, ऍड करायचंय ऑफसेट ऍड्रेस विथ बेस ऍड्रेस. ऍड ऑफसेट ऍड्रेस कोणासोबत, बेस ऍड्रेस. मग बेस ऍड्रेस काय होता तुमचा, DS इज इक्वल टू 3820H प्लस ऑफसेट ऍड्रेस काय आहे एसआय 3216H. यांचं काय करू आपण, ऍडिशन करू. ऍडिशन काय 066213A2. आता A प्लस 2 किती येतो, A म्हणजे 10, 10 प्लस 2 म्हणजे 12. 12 म्हणजे आपण काय म्हणू शकतो, A ला आपण 10 म्हणतो, B ला आपण 11 म्हणतो, C ला आपण 12 म्हणतो, D ला आपण 13 म्हणतो. इथं काय A आणि 2 म्हणजे A काय तुमचा 10 आणि 2 हा काय तुमचा ऍड करायचा आहे म्हणजे 10 प्लस 2 म्हणजे तुमचा काय आला C. C म्हणजे की 12. नंतर 3 3 6 6 C 3I. हा काय आला फिजिकल ऍड्रेस. फिजिकल ऍड्रेस काय आला तुमचा, तर फिजिकल ऍड्रेस आला 7636 आला. कारण इथं काय होता 73820 म्हणजे 7216 काय केला आपण ऍड केला म्हणजे फिजिकल ऍड्रेस काय आला 7 ऍज इट इज 336 A आणि 2 C 2 आणि 1 3 0 आणि 6 म्हणजे फिजिकल ऍड्रेस 76336 आला. ओके समजलं. आता नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलेले आहे ते पण आपण कॅल्क्युलेट करू. नेक्स्ट एक्झाम्पल आहे CS इज इक्वल टू 7370 आणि IP दिलेला आहे 51561E. सेकंड एक्झाम्पल मध्ये गिवन काय दिलेलं आहे CS इज इक्वल टू 7370H. IP काय दिलेला आहे 561E. गिवन दिल्यानंतर स्टेप नंबर 1 मध्ये काय करतो आपण सांगा बरं. स्टेप नंबर 1 मध्ये आपण इन्सर्ट करतो 0. इन्सर्ट ऍट 0 पण कुठे, बेस ऍड्रेस मध्ये. मग बेस ऍड्रेस काय तुमचा 7370. त्याच्यामध्ये 0 काय केला आपण ऍड केला स्टेप नंबर 1 मध्ये. स्टेप नंबर 2 मध्ये काय केला आपण ऑफसेट ऍड करायचं आपल्याला. ऍड ऑफसेट ऍड परत काय करू आता ऍड करू. ऑफसेट काय दिलेला आहे IP काय आहे 561E.
ई हा काय तुमचा ऑफसेट आहे. आता आपण ऍड करू CS 73700H IP आहे 561E. ओके 0 प्लस ए काय येतो ई येतो 0 प्लस 1 1 7 प्लस 6. आता 7 आणि 6 जर तुम्ही ऍडिशन केली किती होतात 13 होतात. मग डेसिमल मध्ये 13 म्हणजे काय तुमचा डी. त्याच्यानंतर 5 आणि 3 8 आणि 7 ऍज इट इज. फिजिकल ऍड्रेस काय आला तुमचा 78D1E. दिस इज अ फायनल आन्सर. समजलं. जर हे कॅल्क्युलेशन तुम्हाला समजत नसेल पुन्हा मी एकदा रिपीट करतो. काय करायचं मित्रांनो जे जीवन दिलेलं असेल सेकंड सॉरी पहिला जो असतो तो बेस ऍड्रेस असतो. सेकंड जो असतो तो तुमचा ऑफसेट ऍड्रेस असतो. DS दिलेले आता याच्यामध्ये दोन एक्झाम्पल मी कव्हर केले. DS सोबत काय एस आहे म्हणजे बेस सोबत ऍड्रेस आहे ऑफसेट ऍड्रेस आहे. सेकंड मध्ये पण बेस ऍड्रेस सोबत ऑफसेट ऍड्रेस आहे. ओके मग पहिले एक्झाम्पल मध्ये काय केलं आपण DS73A2H हा बेस ऍड्रेस आणि ऑफसेट ऍड्रेस. तर ते काय करायचं गिवन लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर स्टेप नंबर 1 लक्षात ठेवा इन्सर्ट करायचं 0. पण त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचं ऑफसेट मध्ये का बेस मध्ये करायचं. म्हणजे जो पहिला असेल त्याच्यामध्ये आता पाहिजे 7370 होतं त्याच्यामध्ये मी 0 इन्सर्ट केला म्हणजे काय केला पण 0 कुठे लास्टला इन्सर्ट करायचा अगोदर इन्सर्ट करायचा 7370 लास्टला 0 इन्सर्ट केला. क्लिअर. त्याच्यानंतर स्टेप नंबर 2 मध्ये काय करायचं जो ऑफसेट ऍड्रेस दिलेला असेल SIIP वगैरे जो असेल तो काय करायचा त्याच्या सोबत ऍड करायचा. आता CS सोबत IP ऍड्रेस दिलेला तो ऑफसेट ऍड्रेस मग तो काय केला आपण त्याला ऍड केला म्हणजे हा काय तुमचा IP. CS सोबत IP ऍड केला आणि त्यांचं काय केलं ऍडिशन केली. 0 प्लस ई येतो 0 प्लस 1 1 येतो 7 प्लस 6 तुमचा 13 येतो. डेसिमल मध्ये डी आला 5 आणि 3 यांची ऍडिशन 8 आली आणि 7 आणि डॅश म्हणजे तुमचा 78D1E हा काय झाला फिजिकल ऍड्रेस कॅल्क्युलेट झाला. ओके जर हा तुम्हाला कॅल्क्युलेशन समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पुढचं टॉपिक पाहणार आहोत. थँक्यू धन्यवाद.